आमच्याकडे भरपूर पैसा आहे, माझे काका व भाऊ बुलढाण्यावरून गुंडांची गाडी भरून आणतील आणि महारांनो तुमचा मर्डर करतील। निळा झेंडा आणि स्मशानभूमीला लावलेली कंपाऊंड आम्ही उखडून टाकू, तुमचा दम असेल तर तुमचा दम लावा। अशा प्रकारची भाषा, त्याचप्रमाणे बौद्ध समाजातील महिलेच्या पायावरती तिला कुंपणांवरती फेकून ढकलून तिच्या पायाला गंभीर जखमा झालेली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे, कुठं घडलं, कशासाठी घडलं आणि जमीन ही बौद्धांची असून देखील त्याच्यावरती अतिक्रमण करण्याचा कशा प्रकारे गावगुंडांचा याच्यामध्ये हातभार आहे, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूज वरती स्वागत करीत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। गेल्या 10 ते 15 दिवसापासून बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जी काही घटना घडली त्याच्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रणकंद माजलेला आहे। बुलढाणा या ठिकाणी ज्या प्रकारे आमदाराने भाषा वापरली त्याचीच प्रतिरूप किंवा त्याचीच प्रतिचिती सध्याला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये घडताना दिसत आहे। मुक्काम पोस्ट डोंबरूळ, तालुका जिल्हा बुलढाणा या ठिकाणी बौद्ध समाजाची अनेक वर्षापासून त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे। 7 बाऱ्यावरती 13 गुंठे जमीन ही बौद्ध समाजाची आहे अशा प्रकारचा उल्लेख आहे। गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध समाजातील बांधव त्या ठिकाणी त्या जागेचा वापर अंत्यविधीसाठी करत आहेत। या गावामध्ये साधारणपणे 300 ची वस्ती ही बौद्ध समाजाची आहे। स्मशानभूमीच्या जागेवरती निळा ध्वज आणि कंपाऊंड हे करण्यासाठी गेलेल्या आपल्या बौद्ध समाजातील बांधवांवरती त्याच गावातील काही 50 ते 60 जणांच्या टोळक्याने एकाएकी येऊन हमला करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही या ठिकाणी निळा झेंडा उभारू शकत नाही, तुम्ही या ठिकाणी कंपाऊंड बांधू शकत नाही, ही जागा आमची आहे, तुम्हाला या ठिकाणातील सुई एवढी ही जागा मिळणार नाही। त्याचप्रमाणे अत्यंत घाणेरड्या अशा शब्दांचा, घाणेरड्या अशा शिव्यांचा त्याच्यामध्ये वापर करण्यात आला। आपल्या समाजातील एक वयोवृद्ध असणाऱ्या महिलेला कुंपणावरती फेकण्यात आले, ढकलण्यात आले। याच्यामध्ये त्या महिलेच्या पायाला गंभीररित्या जखमी झालेली आहे। पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन आरोपींवरती अनुसूचित जाती जमाती ॲक्ट 1989, 3AR, 3AS, 3AU, 3AZA आणि भारतीय दंड संहिता 1860, 394, IPC 323, IPC 506 आणि IPC 34 लावलेली आहे। याच्यामध्ये आरोपींची नावे ही पुढील प्रमाणे आहेत, मात्र आरोपींना आतापर्यंत जेरबंद करण्यात आलेलं नाही। याच्यामध्ये 50 ते 60 टोळक्यांपैकी 4 जण हे अत्यंत ॲग्रेसिव्ह होते, पुढे येत होते आणि अंगावरती चाल करण्याचा देखील प्रयत्न करत होते। याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं नाव आहे ज्याचं आरोपी म्हणून FIR मध्ये नाव आहे सुनील जानराव पाडोळ, राहणार डोंबरूळ, धाड, बुलढाणा, महाराष्ट्र। दुसरं नाव आहे शारदा सुनील पाडोळ, राहणार डोंबरूळ, धाड, बुलढाणा, महाराष्ट्र। तिसरं नाव आहे आशिष सुनील पाडोळ, राहणार डोंबरूळ, धाड, बुलढाणा, महाराष्ट्र। आणि चौथं नाव आहे बाबूराव आनंदा पाडोळ, राहणारा डोंबरूळ, धाड, बुलढाणा। अशा प्रकारे या 4 आरोपींची नावे या FIR मध्ये दाखल करण्यात आलेली असून देखील पोलिसांनी आतापर्यंत यापैकी एकाही गुन्हेगाराला अटक केलेली नाही। मात्र प्रश्न असा आहे की बौद्ध समाजाची जी जागा होती, बौद्ध समाजाची वर्षानुवर्ष त्या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम पार पाडण्यात येत होता। गावातील 7 बाऱ्यावरती बौद्ध समाजाच्या नावाने ही जमीन अधिकृत असताना देखील काही गावगुंड ती 13 गुंठ्याची जागा का आणि कशासाठी हस्तगत किंवा हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत। ही जागा जी स्मशानाची जागा आहे, जी जागा बौद्ध समाजाची आहे, ती जागा हडप करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर या देशातील बौद्ध समाजातील लोकांनी जायचं कुठे? बुलढाणा या ठिकाणी 10 ते 15 दिवसापासून बुलढाणा
आणि संपूर्ण महाराष्ट्र यांचं वातावरण अत्यंत ढवळून निघलेलं आहे। या ठिकाणातील असणाऱ्या आमदारांनी जर तुमच्यावरती खोट्या प्रकारचे ॲट्रॉसिटी टाकल्या तर तुम्ही देखील त्यांच्या विरोधात रॉबरीच्या केसेस टाका। माझ्याकडे तरुणांची फौज आहे, तुम्ही कधीही मला आवाज द्या, मी 10,000ची फौज घेऊन तुमच्या गावात येतो, अशा प्रकारचा शब्द उच्चार केलेला होता। ही घटना घडून 10 ते 15 दिवस होत नाही, तोच बुलढाण्यामध्ये हा दुसरा प्रकार घडलेला आहे। हा बौद्ध समाजावरती अन्याय आहे, हा बौद्ध समाजावरती केलेला जाणून बुजून अत्याचार आहे, हा बौद्ध समाजाला दाबण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे। मात्र या ठिकाणी जे कोणी स्वतःला पुरुष म्हणून घेतात त्याच पुरुषी वृत्तीच्या माणसांनी वरिष्ठ असणाऱ्या महिलेला कुंपणावरती फेकून तिच्या पायाला जखमा करून कोणता पुरुषार्थ याच्यामध्ये साधलेला आहे।